नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे काव्याच्या हाताला भाजलेलं बघितल्यानंतर पारचा जीव कासावीस होतो. पार्थ आता बाजूला जखमेवरती लावायचं मलम असतं, ते मलम तो आता स्वतःच्या हाताने घेतो आणि काव्याच्या हाताला लावत असतो. काव्याला वाटत असतं की पार्थला त्रास होईल. काव्या म्हणत असते, पार्थ, एवढं काहीही झालेलं नाही आहे, अहो नाही लागले एवढं मला. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला काय झालं आहे आणि काय नाही ते. ठेवा इथे आत. आणि तो आपल्या ढोपरावरती काव्याला तिचा हात ठेवायला सांगतो. आणि स्वतःला इतकं लागलेलं असताना, स्वतःला इतकं भाजलेलं असताना तो खूपच जास्त प्रेमाने काव्याच्या हाताला मलम लावून देत असतो आणि वरती फुंकरसुद्धा मारत असतो. तेव्हा इथे काव्या पार्थकडे बघते. तिला खूप जास्त आश्चर्य वाटतं की आत्ताच्या इथे वेळेला पार्थसारखा मुलगासुद्धा असू शकतो. तेव्हा इथे काव्य आपल्या मनामध्ये म्हणते की पार्थ, कोण आहात, कोण तुम्ही? स्वतःला इतका त्रास होतोय, स्वतः मरणाच्या दारातून परत आलात. तुमच्या अंगावरील जखमा अजून तुम्हाला त्या त्रास देत असतील सुद्धा, पण तरीसुद्धा माझ्या दुखण्यासमोर तुम्ही तुमचं एवढं मोठं दुखणं विसरून गेलात आणि तरीसुद्धा माझी काळजी घेताय. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, कसं वाटतंय आता? तेव्हा इथे काव्या म्हणते, थंड वाटतंय. तेव्हा पार्थ म्हणतो, काय? काव्या म्हणते, तुम्ही जे मलम लावलंत ना ते थंड आहे ना, त्याने मला थंड थंड वाटतंय. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या, हे सगळं का केलं तुम्ही? आधीच तुम्ही गरम डोक्याच्या. आणि तेव्हा लगेच इथे काव्या म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही देशमुख? मी गरम डोक्याची आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही नाही, तुम्ही गरम डोक्याच्या नाही, तुम्ही तर डोक्यावरती बर्फ आणि तोंडावरती नेहमी साखर ठेवत असता. तुम्ही कुठे गरम डोक्याच्या? मी तर ते असंच म्हणालो, चुकून म्हणालो मी. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही नाही, ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला बरोबर कळलं आहे. तेव्हा इथे काव्या म्हणते की तुम्ही आता इथे कव्हर करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न करू नका. तुम्ही मला गरम डोक्याच्या म्हणालात ना? नाही, ठीक आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही पण जोक सपाट काव्या, तुम्ही हे सगळं का केलं? म्हणजे तुमचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे की असं काही व्रत वगैरे केल्यानंतर माणूस मरणाच्या दारातून परत येऊ शकतो, या गोष्टींवरती तुमचा खरंच विश्वास आहे? तेव्हा काव्या म्हणते, पार्थ, खरं सांगू का, म्हणजे कधीकधी आपण आपल्या माणसासाठी आहे ना, इथे विश्वासाच्या पलीकडे जाऊन, श्रद्धेच्या पलीकडे जाऊन काहीतरी करत असतो. मी तशी मुलगी अजिबात नाही आहे की मी कुणासाठी तरी माझा हात वगैरे भाजून घेईन आणि त्या माणसाला बरं करण्यासाठी प्रयत्न करेन. मी मुळात तशी नाही आहे. पण जेव्हा मला कळलं ना की तुम्ही इतक्या मोठ्या संकटात आहात, तुम्ही कोमात आहात, तेव्हा माझा जीव इतका घाबराघुबरा झाला आणि मला काही करून तुम्हाला बरं करायचं होतं. माझ्या वतीने मला प्रयत्न करायचे होते आणि म्हणून मी तुमच्यासाठी हे व्रत केलं. तेव्हा इथे पार्थ आता काव्याकडे बघतो आणि तिला म्हणत असतो, पण तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का केलं? म्हणजे जर मला काही झालं असतं तर तुम्हाला काय फरक पडला असता? तेव्हा काव्याला राग येतो. ती चिडते आणि लगेचच इथे पार्थच्या हळूच थोबाडीत देते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ इथे आता गप्पच बसतो. त्यानंतर काव्य म्हणत असते, आणि गुरुजींनी सुद्धा मला सांगितलं होतं ना की काव्या, आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे, सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे. तेव्हा मला कळलं, गुरुजी मला असं का म्हणाले होते की सगळं काही माझ्या हातामध्ये आहे. मला तुमच्यासाठी ही सत्व परीक्षा द्यावी लागली तरीसुद्धा चालेल आणि मी ती दिली. तुम्हाला बरं करण्यासाठी किंवा माझ्या मनातल्या भीतीसाठी मी हे व्रत केलं, असं इथे काव्या म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणत असतो, आई अगं बोल ना, आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा मारणी म्हणते, जीवा, अरे तू आता का ओरडतोयस? तूच म्हणालास ना की हे हॉस्पिटल आहे म्हणून, इथे हळू बोला, मग तू का आता एवढ्या जोरात बोलतोयस? आणि जाऊ दे ना, बोलण्यासारखं तसं काही नाहीच आहे. फक्त मला देवाचे आभार मानायचे आहेत, देवाची कृपा की माझा पार्थ मरणाच्या दारातून परत आला आणि तो आता सुखरूप आहे. बाकी मला काही नाही बोलायचं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही नाही, तुझ्याकडे काही बोलण्यासारखं नसेलच, पण माझ्याकडे आता खूप काही बोलण्यासारखं आहे. काव्याबद्दल मला तुम्हाला खूप मोठी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की दादा मरणाच्या दारातून परत आलाय, फक्त देवाची कृपा आहे. तर ही कृपा फक्त देवाची नाही आहे, तर काव्याची सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे दादा शुद्धीवरती येण्यासाठी काव्याने काय केलं होतं?
तिने इथे जळका दिवा स्वतःच्या हातावरती ठेवला होता. जळकी वात स्वतःच्या हातावरती ठेवून ती देवासमोर उभी राहिली होती. देवीआईसमोर उभी राहिली होती ती फक्त पारदादासाठी. याच्यावरून तुला दिसत नाही आहे का आई की काव्याचं दादावरती किती प्रेम आहे, तिला दादाची किती काळजी आहे, हे तुला दिसलं नाही? तेव्हा इथे आता मानिनी गप्पच बसते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय काव्याने स्वतःच्या हातावरती इथे जळका दिवा ठेवला होता? हे काय बोलताय काय तुम्ही जीवा? आत्ताच्या आत्ता जाते आणि मी आधी काव्याचा हात बघते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी एक मिनिट नंदिनी थांब. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा अहो हे काय बोलताय तुम्ही? मला थांबवताय कशाला? काव्याची काळजी वाटते मला. अहो तिला थोडंही भाजलेलं थोडंही लागलेलं तिला सहन नाही होतो. लहानपणीसुद्धा तिला थोडं तरी खरचटलं ना तरी ताई ताई करत माझ्याकडे रडत यायची आणि मला मलम लावायला सांगायची. तिला थोडंही भाजलेलं सहन नाही होत जीवा, मला बघू दे तिला. आणि आता तुम्ही म्हणताय की तिने तिच्या तळ हातावरती जळका दिवा घेतला होता. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी प्लीज तू थोडा वेळ इथेच थांब. मला माहिती आहे तुला काव्याची काळजी वाटते, पण काव्याला आणि दादाला थोडासा वेळ दे. त्या दोघांना एकमेकांबरोबर बोलू दे. म्हणून आता तू त्यांच्याकडे जाऊ नकोस, त्यांना थोडी प्रायव्हसी देऊया. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, जीवा अगदी बरोबर बोलतोय नंदिनी. अगं पार्थ आपला इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडलाय आणि काव्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये होती गं. काव्याने पार्थसाठी जे काही केलं आहे त्यानंतर त्या दोघांना आपण एकांत देऊया, त्या दोघांना प्रायव्हसी देऊया, एकमेकांबरोबर वेळ घालवू दे त्यांना. त्यानंतर प्रेक्षकांनो मानिनी आता गप्पच बसलेली असते. तेव्हा विक्रम काका म्हणतात, मानिनी बघितलंस ना, तुला असं वाटत होतं की काव्या काहीच करणार नाही म्हणून, पण ज्या मुलीला थोडंसं जरी भाजल्यानंतर त्रास होतो त्या मुलीने पारसाठी स्वतःच्या तळ हातावरती जळकी वात घेतली होती, जळता दिवा ठेवला होता. आता काय म्हणायचं आहे तुला याच्यावरती? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नाहीतर काय आई, तुला तिचं प्रेम तिची काळजी दिसत नाही आहे का गं? तिला तू दादापासून लांब राहायला सांगितलंस, का केलंस तू असं? तेव्हा नंदिनी म्हणते, आई अहो मी कधीपासून तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला इथे काव्य उद्धट दिसेल, तुम्हाला ती वरवर पटकन बोलणारी दिसेल, पण ती खूप हळवी आहे हो, लाख मोलाची आहे माझी काव्या. तेव्हा काव्या इथे किती चांगली आहे हे जीवासुद्धा सांगतो. जीवा म्हणतो, नाहीतर काय, तुम्हाला सगळ्यांना ती फटकळ वाटत असेल, ती रागाने बोलणारी दिसत असेल, पण तिचं दादावरती किती प्रेम आहे, तिला दादाची किती काळजी आहे ना, हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय, फक्त काही लोकांना सोडून. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करते, आता तरी हा राग सोडा. काव्यावरती तुम्ही नका रागू. काव्याचं मन किती कोमल आहे हे तरी निदान तुम्ही समजून घ्या ना. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, मानिनी नंदिनी अगदी बरोबर बोलते, मनामध्ये राग ठेवून काही होणार नाही आहे. काव्याबद्दलचा राग, तिच्याबद्दलचे गैरसमज तू बाजूला ठेव आणि आता तिने पारसाठी काय केलं आहे ना ते लक्षात ठेव. त्यानंतर प्रेक्षकांना डॉक्टर तिथे येतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, डॉक्टर एक मिनिट, आम्ही दादाला कधीपर्यंत घरी घेऊन जाऊ शकतो, कधी डिस्चार्ज देताय तुम्ही? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, आपण उद्या पार्थ देशमुख यांना डिस्चार्ज देतो आहे, तुम्ही सगळेजण गेलात तरी चालेल, कुणीतरी एकाने त्यांच्याबरोबर आज रात्री थांबा. तेव्हा इथे मानिनी म्हणते, मी थांबते माझ्या लेकाबरोबर. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही थांबण्यापेक्षा पार्थच्या बायकोला थांबू द्या ना, काव्याला. तसंही बेशुद्ध होण्याच्या आधी आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतरला पार्थ यांनी फक्त काव्याचं नाव घेतलं आहे. त्यांची आवडती व्यक्ती त्यांच्याबरोबर असेल तर ते लवकर बरे होतील नाही का? तेव्हा काव्याला थांबू द्या पार्थबरोबर. तेव्हा इथे मानिनीला राग आलेला असतो, पण आता काव्याने थांबायचं असं ठरलेलं असतं. जीवासुद्धा तेच म्हणतो, कुणीही थांबणार नाही दादाबरोबर, दादाबरोबर काव्याच थांबणार. त्यानंतर कुणी काही बोलतच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो काव्य म्हणत असते, सॉरी पार्थ, लागलं का तुम्हाला? तुम्ही म्हणालात की तुम्हाला जर काही झालं असतं तर मला काहीच वाटलं नसतं म्हणून मला राग आला. तुम्ही इथे जावं म्हणून तुम्हाला परत आणलं आहे का एवढं कठीण व्रत करून? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही ठीक आहे, आता तुम्ही थोबाडीत माझ्या मारलंच आहे, पेशंटच्या थोबाडीत मारलं तुम्ही, म्हणून मला वाचून परत घेऊन आलात का? तेव्हा काव्य म्हणते, मग तुम्ही असं का बोललात मला? पुन्हा तोंडातून असा शब्द काढायचा नाही आहे जाण्याचा, तुम्ही नाही मला सोडून जाऊ शकत. तेवढ्यातच ते नंदिनी आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ कसं वाटते आता तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मी ठीक आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आणि काय गं वेडे मुली, हे काय केलंस तू? हातावरती जळका दिवा ठेवलास तू? अगं किती भाजलंय तुला काव्या. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, नाही ताई,
ताई एवढं काही नाही झालं मी ठीक आहे आणि पार्थने मलम लावले ना मला आता. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे हो का, म्हणजे पार्थने मलम लावले म्हणजे आता तुला बरं वाटेलच नाही का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, आणि हो काव्या तुला माहिती आहे का, आता उद्या पार्थला डिस्चार्ज देणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण घरी चाललो आहे, पण तू इथे पार्थबरोबर थांबायचं आहे आज रात्री, काय काव्या. तेव्हा काव्या म्हणते, हो बरं बरं ठीक आहे थांबेन मी. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अरे वा, म्हणजे इथे फिस्कारलेली मांजर आज रात्री माझ्याबरोबर इथे थांबणार आहे. तेव्हा इथे नंदिनी आणि काव्या दोघीजणी पार्थकडे बघतच राहतात. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही नाही ठीक आहे, काव्याला थांबू दे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, नंदिनीताई म्हणजे जन्मे जे मला इथे घेऊन आले, मानिनी काकूंना ते आवडलं नसेल ना, त्या रागवल्यात का माझ्यावरती. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अगं नाही, जन्मे जे आहेत ना, जीवांनी तर आज तुझी बाजू घेतली, तुझी बाजू घेऊन ते भांडत होते सगळ्यांबरोबर, त्याच्यामुळे मग कुणी काहीच बोललं नाही, आईसुद्धा काही नाही बोलल्या. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय जीवा माझी बाजू घेऊन भांडत होते. तेव्हा नंदिनी म्हणते, हो, की का इथे तुला लवकर आणलं नाही म्हणून, का तुला पाच्या जवळ जाऊ दिलं नाही, त्यासाठी जन्मेजय भांडत होते. तेव्हा इथे काव्य आपल्या मनामध्ये म्हणते की जीवा असं का वागतोय, म्हणजे आज मला इथे घेऊन काय आला, माझी बाजू घेऊन भांडतोय काय सगळ्यांबरोबर, नक्की काय चाललं आहे त्याच्या मनात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे काव्य मी निघते, तू इथे आता पारची काळजी घ्या आणि उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी निघून गेल्यानंतर इथे काव्य आता विचारात पडलेली असते की असं का घडलं असेल बरं. जीवा इथे पार्थ आणि काव्यासाठी भांडतोय ही गोष्ट जेव्हा काव्याला कळते तेव्हा तिला आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे पार्थ आता पटकन काव्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला जीवा इथे हॉस्पिटलमध्ये माझ्याजवळ घेऊन आला म्हणून आईला का राग आला असेल, आई का रागवते तुमच्यावरती. काव्य प्लीज, आई आणि तुमच्यामध्ये नक्की काय चाललं आहे, आई का तुमच्यावरती रागवत असते, चिडत असते, प्लीज मला सांगा ना नक्की काय चाललं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता काव्या काहीच बोलत नाही, ती फक्त गप्प राहिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नंदिनी आता घरी आलेली असते. फ्रेश वगैरे होऊन ती आपल्या रूममध्ये येते. तर आनंद निवासचं मॉडेल जे जीवाने तयार केलेलं असतं आणि राग आल्यानंतर नंदिनीने ते फेकून दिलेलं असतं, ते मोडलेलं मॉडेल तिथेच आता टीपॉटवरती असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी रडत असते. तिला असं वाटत असतं की जे काही घडलं आहे ते सगळं जीवाच्या चुकीमुळे घडले. तेव्हा तिथे आता जीवा येतो. नंदिनीसाठी त्याने खायला आणलेलं असतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज, सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, प्लीज थोडं तरी खाऊन घे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, मला भूक नाही आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. हे बघ मी तुला किती वेळा सांगू, जे काही घडलं आहे मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. प्लीज मला समजून घे ना नंदिनी. तुला त्रास देण्यासाठी किंवा तुझा आनंद निवास तुझ्याकडून हिरावून घेण्यासाठी मी खरंच असं करेन का. त्या इन्व्हेस्टरने आधीच ती लँड खरेदी केली होती. मी फक्त त्या पेपरवरती सह्या केल्यात की इथे आपण बांधकाम करूया म्हणून, आणि ते सुद्धा चुकून सह्या केल्यात. मी जर व्यवस्थित वाचलं असतं किंवा आधी मला माहिती असतं तर मी कधीच त्या पेपरवरती सही केली नसती. आणि हे तुला पण माहिती आहे, आनंद निवास तुझ्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे, थोडंफार का होईना पण माझ्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे ना गं. मग मी असं मुद्दामून का करेन. मी फक्त पेपरवरती सह्या केल्यात नंदिनी, बाकी ती लँड त्या लोकांनी आधीच खरेदी केली होती. मग तू या सगळ्याचा दोष मला का देतेस. मी काही जाणून बुजून केलेलं नाही आहे. प्लीज मला एकदा समजून घे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा मी तुम्हाला समजून घेत नाही का. अहो प्रत्येक वेळेला मी तुम्हाला समजून घेत असते. तुम्ही जेव्हा धडपडता, तुम्ही जेव्हा अडखळता, तेव्हा प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सावरते. मी तुम्हाला मदतीचा हात नाही देत का. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मदतीचा हात देते, तुम्हाला सावरते. एक मैत्रीण म्हणून, एक बायको म्हणून खंबीरपणे तुमच्या पाठीशी मी उभं राहण्याचा प्रयत्न करते की नाही. आणि तुम्ही काय केलं सांगा ना, काय केलं तुम्ही म्हणता की आनंद निवास तुमचा आहे म्हणून. मी आले होते का तुमच्याकडे मदत मागायला. तुम्ही आनंद निवाससाठी काहीतरी करा यासाठी मी तुमच्याकडे मदत मागायला आले होते. तुम्ही स्वतःहूनच आला होतात ना तिथे. आनंद निवास म्हणून माझीसुद्धा काहीतरी जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणाला होतात. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. आनंद निवास आणि मी, आमचा एक छोटासा प्रवास सुरू होता ना,
का आलात तुम्ही त्याला इथे गाळबोट लावायला? का आलात तुम्ही माझा आनंद निवास म्हणायला? आनंद निवास फक्त माझा आहे असं म्हणून जमत नाही. अहो, ती वस्तू असू दे किंवा माणसं, प्रत्येकाची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. त्या वस्तूला, त्या तिथल्या वास्तूला मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपत होते आणि तुम्ही काय केलं? तुम्ही इथे सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. मी तुम्हाला मदतीचा हात प्रत्येक वेळेला केला, पण तुम्ही माझे हातच छाटून टाकलेत, असं इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दोघीजणी बसलेल्या असतात, वसू आणि रम्या. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की जे काही केलं ते सगळं पाण्यातच मिसळलं. म्हणजे इथे उपास तापास केले मी, निर्जला व्रत केलं मी, अभिषेक केला मी, आणि इथे पारसाठी देवासमोर हात जोडून उभे राहिले मी. आणि सगळं क्रेडिट कोण घेऊन गेली? तर ती काव्या सगळं क्रेडिट घेऊन गेली की तिच्यामुळे इथे पार्थ मरणाच्या दारातून परत आला म्हणून. आणि मी जी मनापासून प्रार्थना केली त्याला काहीच महत्त्व नाही आहे, नाही का? तेव्हा इथे रम्या आता हे सगळं बोलते. तेव्हा आता वसू म्हणत असते, तरीसुद्धा मी तुला सांगितलं होतं रम्या, हे सगळं तू करू नकोस म्हणून. कारण शेवटीला तू किती आणि काहीही केलंस तरीसुद्धा कोण तुला विचारतंय? साधी तुझी कोणी विचारपूससुद्धा केली नाही. आणि सगळं क्रेडिट कुणाला मिळालं? तर त्या त्या काव्याचे सगळे गुणगान गात आहेत. तेव्हा रम्या म्हणत असते, हॉस्पिटलमध्ये माझ्या पार्थबरोबर खरं तर मी थांबायला हवं होतं. मी त्याची व्यवस्थित काळजी घेतली असती, पण नाही, तिथेसुद्धा त्या काव्याला राहायला सांगितले. आता डॉक्टरच म्हणाल्यानंतर मग बाकी तरी कुणी काय बोलणार सांग ना? तेव्हा रम्या म्हणते, तिथे मी असायला हवं होतं. तेव्हा वसू म्हणते, अगं तू कशी असणार? तू काय पारची बायको आहेस का? तेव्हा इथे रम्या म्हणते, का नाही आई, मी का नाही थांबणार? बायको नसले म्हणून काय झालं? मी घरातलीच एक मेंबर आहे ना. मी पारची व्यवस्थित काळजी घेतली नसती का? पण नाही, सगळ्यांना त्या काव्यालाच तिथे ठेवायचं होतं, सगळ्याचं क्रेडिट तिलाच द्यायचं होतं. तेव्हा इथे रम्या म्हणते, नाही, सगळ्यांनी जरी क्रेडिट दिलं असतं ना काव्याला, तरीसुद्धा एका व्यक्तीने क्रेडिट तिला दिलेलं नाही आहे. ती व्यक्ती कोण? तर ती मानिनी मामी. मानिनी मामीने ते क्रेडिट अजूनपर्यंत काव्याला दिलं नव्हतं. जरीसुद्धा इथे काव्याने ते व्रत वगैरे पूर्ण केलं असलं तरीसुद्धा मानिनी काकू मात्र तिच्यावरती चिडलेलीच होती. हल्ली मानिनी काकू आणि काव्यामध्ये काय सुरू आहे काय माहिती. तेव्हा वसू म्हणते, असू दे, मला माहिती आहे त्या दोघींमध्ये खूप दिवस व्यवस्थित बोलणंसुद्धा झालेलं नाही आहे. भास्करच्या मदतीने आपण नंदिनीचे पंख तर छाटले, आता लवकरच त्या काव्याचेही पंख छाटूया, असं प्रेक्षकांनो वसू म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज, अगं तू असं नको बोलूस गं, मला इतकं चुकीचं नको समजूस, आपण दोघेजणं मिळून काहीतरी करूया ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, आता आपण दोघेजणं मिळून काही करूया नको. जे काही करायचं आहे ते मी करेन. 15 दिवस उरलेत माझ्याकडे, जे काही करायचं आहे ते मी करेन. कसं असतं ना, कधीकधी आपल्याला ठेच लागते आणि मग आपण त्याच्यातून सावरतो. पण कधीकधी ठेच लागवणारे ना आपलीच माणसं असतात आणि मग तिथे पुन्हा त्या माणसावरती विश्वास ठेवायचा की नाही असा आपल्या मनामध्ये विचार येतो. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, असं काही नाही आहे. म्हणजे विश्वास म्हणजे काय जीवा? विश्वास म्हणजे काय? आपले आई बाबा जेव्हा लहान मुलाला हवेत उडवतात ना आणि जेव्हा हवेतून ते पकडतात तेव्हा त्या मुलांचा असलेला आईवडिलांवरती विश्वास, तो विश्वास असतो की आपले आईवडील आपल्याला पकडणार, ते आपल्याला पडू देणार नाही. त्याच्यानंतरला विश्वास म्हणजे काय? इथे लहान मुलांना आई बाबा असे हवेत उडवतात तेव्हा त्या मुलांचा असलेला आईवडिलांवरती विश्वास की आपले आईवडील आपल्याला पकडणार, ते आपल्याला पडू देणार नाही. विश्वास म्हणजे काय जीवा? आपण रात्री झोपल्यानंतर सकाळी उठतोय की नाही आपल्याला माहितीच नाही आहे, पण तरीसुद्धा आपण इथे इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे भरत असतो का? तर त्या गोष्टीवरती आपला असलेला विश्वास की आपण उठू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आईवडील आपल्याला लहानाचं मोठं करत असताना सातत्याने सांगत असतात की अनोळखी लोकांशी जास्त बोलायचं नाही. आणि तरीसुद्धा जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा तेच आईवडील एका अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये आपल्या मुलीचा हात देऊन मोकळे होतात. तेव्हा त्या मुलीचा असलेला आईवडिलांवरती विश्वास की माझे आईबाबा जे काही करतील ते योग्यच करतील, याला विश्वास म्हणतात. पण आता तसा विश्वास माझा काही उरलेला नाही आहे. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता, अगदी आंधळेपणाने विश्वास होता.
पण विश्वास फक्त एकाचा असून चालत नाही, तर समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विश्वास तेवढाच हवा. इतकं तुम्हाला समजून सांगितलं तरीसुद्धा तुम्ही माझं काही ऐकलं नाहीत ना, स्वतःच्या मनाचंच केलं. मग आता तुम्ही माझा आनंद निवास माझ्याकडून हिरावून घेण्यामध्ये तुमचासुद्धा हातभार आहे. त्यामुळे आता मला तुमची कुठलीही मदत नको आहे, असं नंदिनी जीवाला म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे काव्य आता पारची खूप काळजी घेत असते. त्याच्यासाठी तिचा जीव कासावीस होत असतो. तेव्हा अनिशाने फोन केलेला असतो. अनिशा म्हणते, काव्या, पार जिजूंना काही झालं तर तुझा जीव कासावीस होतो. त्यांना काही लागलं तर तुला इथे वाईट वाटतं. मग हे प्रेम नाही आहे तर काय आहे काव्या? तुला कळत नाही आहे का? तू पारच्या प्रेमात पडली आहेस. तेव्हा इथे काव्या पार्थकडे आता एकटक प्रेमाने बघत असते. तो जेव्हा आपला हात आता बाजूला ठेवायला जाणार तेवढ्यातच ती काळजीने त्याचा हात पकडते आणि त्याचा हात हातामध्ये धरून प्रेमाने त्याच्या हाताकडे बघत असते, पार्थकडे बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर उभी राहिलेली असते. देवासमोर उभी राहते आणि म्हणते, देवा, 15 दिवसांमध्ये मला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. काहीही झालं तरीसुद्धा मला माझा आनंद निवास वाचवायचा आहे. पण मी माझा आनंद निवास कसं वाचवू माझंच मला कळत नाही आहे. देवा, आनंद निवास वाचवण्यामध्ये प्लीज मला काहीतरी मार्ग दाखवा. काहीतरी मार्ग दाखवा, मला माझी मदत करा. तेव्हा इकडे आता एक व्यक्ती येते आणि ती नंदिनीला म्हणते, मी करू का तुझी मदत? तेव्हा इथे नंदिनी त्या व्यक्तीकडे बघते आणि खूपच जास्त खुश होते.